देवांच्या टाळूवरचं लोणी खायला निघालेत। देवांच्या नावावर धंदे करायला तयार झालेत। जागमाता देवीच्या डोक्यावर हॉल बांधून तो भाड्याने देण्याची स्वप्न पाहू लागले। अशोक राव यांना देवच समजला नाही। मिळेल तिथे खीर ओरपायची हाच त्यांचा धंदा आम्हाला दिसू लागलाय। काल अशोक राव यांनी जागमाताच्या डोक्यावर जो हॉल बनवण्याचा खटाटोप सुरू केला त्यावर त्यांचा खरपूस समाचार घेणारी बातमी आम्ही प्रसिद्ध केली। ठाणेकरांच्या आग्रहास्तव आणि खास कोलबाडवासियांनी विनंती केल्यानं आम्ही कालची ही बातमी आज पुन्हा प्रक्षेपित करत आहोत। त्याचा अशोक राव यांचं बारसं जेवणाऱ्यांनी यथेच्छ आस्वाद घ्यावा हाच आमचा आग्रह। तर पाहूया ही झणझणीत सणसणीत बातमी। ठाण्यातील कोलबाडमध्ये जागमाता शंकर मंदिर हे पुरातन आणि जागृत देवस्थान आहे। खरं तर मंदिराची ही जागा सावित्रीबाई पुंडलिक शिरोडेकर या महिलेच्या नावाची आहे, परंतु तिथं मंदिर बांधल्यानं ती आपला हक्क या जागेवर सांगत नाही। देवासाठी आणि धर्मासाठी दानधर्म म्हणून ही महिला ती जागा दानधर्म करण्याच्या विचारात आहे। परंतु अशोक राव यांसारखे भ्रष्टाचारी पुढारी या मंदिराची जागा बळकावून आपले व्यापारी धंदे सुरू करण्याची योजना आखतात। मंदिराच्या डोक्यावर अर्थात देवांच्या डोक्यावर एखादा हॉल बांधून तेथे सार्वजनिक अथवा खासगी कार्यक्रम करून येणाऱ्या पैशांची विल्हेवाट लावण्याचं काम अशोक राव यांनी चांडा चौकडी करणार आहे। अशोक राव यांच्या विरोधात जागमाता शंकर मंदिर बचाव संघर्ष समिती पेटून उठली असून या मंदिराच्या जागेवर कुठलाही हॉल बांधू नये आणि देवाच्या डोक्यावर कोणताही ओझं कायमस्वरूपी ठेवू नये असं बचाव समितीचं म्हणणं आहे। अशोक राव यांनी या महिलेची जागा हडप करून तिच्या 7/12 उतारावर जागमाता चॅरिटेबल ट्रस्ट आणि जागमाता शंकर मंदिर असं भ्रष्ट मार्गाने पैसे खायला देऊन करवून आणलं आहे। देवाच्या डोक्यावर साखरपुडा मुंज वाढदिवस साजरा करण्याचं अशोक राव यांच्या डोक्यात आहे। दुसऱ्यांची जागा हडप करून अशोक राव यांनी त्यावर पोळी भाजण्याचं सोडून द्यावं। आपण त्या प्रभागातील मान्यवर नेते आहात। 7/12चा उतारा भ्रष्ट मार्गाने बदलणं आपल्याला शोभत नाही। 4 खाऊबाजांना हाताशी धरून राव यांनी आपल्या प्रभागातच हे धंदे करणं बंद करावं असा जागमाता शंकर मंदिर बचाव समितीचा इशारा आहे। अशोक राव यांनी चालवलेल्या कारस्थानानं परिसरातील नागरिक पेटून उठले आहेत। मंदिराच्या बांधकामास कोणाचाही आक्षेप नाही, परंतु त्याच्या व्यावसायिक वापरास मात्र आमचा आक्षेप आहे असंही या बचाव समितीचं म्हणणं आहे। राबोडी पोलीस ठाण्यात या चांडाळ चौकडीच्या विरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांनी मंदिराच्या या दुमजली बांधकामास विरोध केला आहे। अशोक राव यांनी देवाच्या डोक्यावर हॉल बांधून व्यापारीकरण करण्याऐवजी मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि देवळाला साजेसं नवीन रूप द्यावं, परंतु पदरमोड करून अशोक राव काही करू इच्छित नाहीत। या देवळातून जागमाता मंदिराची मूर्तीही गायब करण्याचं काम अशोक राव यांच्या चांडाळ चौकडीने केलं आहे। खरं तर अशोक राव यांना हे नको ते धंदे करण्याचं काही कारण नाही। त्यांच्या परिसरात नगरसेवक म्हणून करण्यासाठी पुष्कळ कामं आहेत। राव यांच्या कार्यालय शेजारीच असलेली अनधिकृत झोपडपट्टी काही केल्या हटायला तयार नाही। रस्ता, पाणी, वीज, गटार यांची तर राव यांच्या प्रभागात दुर्दशा झाली आहे। आता देवाच्या नावावर व्यापारीकरण करणं एवढाच उद्योग अशोक राव यांना राहिला आहे असं जागमाता मंदिर बचाव संघर्ष समितीचं म्हणणं आहे। एकूणच संघर्ष समितीनं शेवटचा इशारा अशोक राव यांना दिला आहे। नगरसेवक म्हणून त्यांच्या अस्तित्वाच्या इज्जतीचं खोबरं होऊ नये हीच संघर्ष समितीची भावना आहे। जागमाता कोपल्यानंतर अशोक राव यांचं काय शिल्लक राहील याचा विचार न केलेलाच बरा।